गुड आफ्टरनून मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचं JK759 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज वार आहे रविवार आणि तारीख आहे 25. तर आपण आता जस्ट गाडी काढलेली आहे. तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि हे आपले चॅनलवरती ओला उबेर रिलेटेड व्हिडिओ येतात. नेहमीप्रमाणे प्रत्येक संडेला आपण गाडी काढतो. आज पण संडे आहे, 25 तारीख आहे आणि आता दुपारी 3 वाजून गेले. 3:30ला आपण गाडी CNG भरून आलोय. तर मी CNG 524 रुपयाचा CNG बसलाय आपल्या गाडीमध्ये. तर मी तो CNGचा पण व्हिडिओ टाकेन आणि बघूया आज आपल्याला किती धंदा होतोय, काय आपण आज चालवणार आहोत ओला उबेरमध्ये. तर ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत कंटिन्यू राहा. तर जर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहिला तर तुम्हाला टोटल आपल्याला कळेल. बघूया आपण कुठे कुठे जातोय, कोणते कोणते ट्रिप भेटतायत आणि कसा कसा धंदा होतोय. बघूया आज ओला उबेरमध्ये जरा धंदा आहे का कमी आहे, कारण जरा विकेंड आहे, 2 दिवस सुट्ट्या होत्या, त्यामुळे लोक बरीचशी बाहेर गेलेले आहेत. पण तरी पण आपण ट्राय करू लोकलमध्ये काम करण्याचा. आज लोकलमध्येच काम करणार. एखादी आउट स्टेशन पुणा वगैरे लागली तर जाऊ शकतो आपण, पण ठीक आहे, बघूया आता ज्या हिशोबाने आपल्याला जसे ट्रिप लागतील तसं आपण काम करायचं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि तुम्ही जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला एकदा सबस्क्राईब करा. तर भेटू परत. एक ट्रिप केली मित्रांनो, रडारमध्ये आले. बघूया मॅचिंग होते का. उलवेची ट्रिप आहे, इथूनच पिकअप आहे रोडोपालीवरून. बघूया आता काय होतं. ऍक्सेप्ट मॅचिंग होते. बघूया आता आपल्याला मिळते का. अजून तर काय ऍक्सेप्ट नाही झाली. हा, झाली मित्रांनो ऍक्सेप्ट. चला आपण आता उलव्यामध्ये जाऊ, भेटतो तुम्हाला उलव्यामध्ये. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण ट्रिप 0 केलेली आहे आणि CNG पण फुल भरले. एक कांडी कमी झाली. आता CNG भरून आलोय. आपण इथं थांबलोय रोडपालीला. बघूया आता एखादी छानशी ट्रिप येते. आपण आता उबरमध्ये आपण हे केलंय, लॉग इन झालोय उबरमध्ये. बघूया आता उबरमध्येच काम करायचंय, कारण मी मित्रांनो गेल्या रविवारी ओलामध्ये काम केलं, पण मला ओलाचा म्हणावा असा रेट नाही भेटला. खूप कमी रेट होता आणि त्या 5 ट्रिपामध्ये पण आपला 1200-1300 रुपये धंदा झालाय. त्यामुळे मला आज ओलामध्ये कामच करायचं नाही. मी फक्त आज उबरमध्ये काम करणार आहे. जेवढ्या भेटतील तेवढ्या भेटतील. उबरमध्ये ट्रिपा करायच्या आहेत. आता मी लॉग इन आहे रोडपालीला. बघूया इथून एखादी ट्रिप मिळते का. इथं आता एअरपोर्टला मित्रांनो तुम्हाला दाखवत असेल रेड सर्च दाखवतोय, पण एअरपोर्टची एखादी बुकिंग आली पाहिजे. नवीन एअरपोर्ट आहे मित्रांनो इथे. आपण रोडपालीला उभा आहे. गाड्या किती आहेत बघूया आपण इथं. याच्यात असं तुम्ही बघू शकता किती गाड्या आहेत. उबर गोच्या 6 ते 10 गाड्या आहेत. प्रीमियरच्या 6 ते 10 आहेत आणि उबर एक्सेलच्या 26 ते 30 गाड्या आहेत मित्रांनो. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. तर ठीक आहे, बघूया आता आपल्याला कुठं एखादी ट्रिप चांगली भेटते त्या हिशोबाने आपण करू. लॉग इन तर झालोय आपण. पास ऍक्टिव्हेट होईल ट्रिप एक्सेप्ट केल्यानंतर. ओलामध्ये नाही मित्रांनो, ओलामध्ये काय उपयोग नाही काम करून. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. कोणती एखादी ट्रिप मिळते देतो. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो बघा, आपण आता उलव्याला आलोय. कस्टमरला ड्रॉप केले आणि ही ट्रिप आपली 16 किलोमीटरची 465 रुपये मिळाले आपल्याला. जस्ट कस्टमरला ड्रॉप केले. आता बघूया इथून एखादी कोणची आता एखादी ट्रिप वाजते. तर आता आहे इथं उलव्यामध्ये उन्नतीला ड्रॉप होता आपला आणि कळंबोली थांबल्या, तिथूनच आपल्याला ट्रिप भेटली. 16 किलोमीटर दाखवलंच तुम्हाला मी आता व्हिडिओ. तर अशा पद्धतीने आता उलव्याला आलोय. 465 रुपये मिळाले. एक ट्रिप कंप्लीट झाली आपली. 4:45 4:40 झालेत. बघूया आता दुसरी ट्रिप उबरमध्ये कोणती मिळते आपल्याला. तर ती ट्रिप भेटल्यानंतर देतो तुम्हाला अपडेट. मित्रांनो, आपण आता आहे पनवेल मार्केट म्हणजे एसटी स्टँडच्या जस्ट बाजूलाच आहे. तर उलव्यातून ट्रिप लागली होती आपल्याला. उलवेवरून पनवेल 399.46 काहीतरी कस्टमरचं बिल झालं. 400 रुपये घेतले आपण कस्टमरकडे. तर अशा प्रकारे 2 ट्रिप आपल्या कंप्लीट झाल्यात उबरमध्येच काम करणार. 5:30 वाजलेत. तर ह्या ट्रिपचे मित्रांनो दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण आता सध्या पुष्पक नगरच्या आतमध्ये एक छाया रिसॉर्ट आहे. इथेच आहे नवी मुंबईला, टी पॉइंट पासून आल्यानंतर पुढे. तर इथं आपण कस्टमरला ड्रॉप केलंय. काहीतरी लग्न आहे आणि आता सध्या आपण लॉग इनच आहोत. तुम्ही बघू शकता आपल्या 3 ट्रिप कंप्लीट झाल्यात. 1300 रुपयाचं काम झालंय. तर बघूया आता इथून एखादी कोणती ट्रिप भेटते. इथून तर नाही ट्रिप भेटणार आपल्याला. पनवेल किंवा करंजाडेपर्यंत एमटीच जावं लागेल 4 किलोमीटर. तर देतो तुम्हाला. तर मित्रांनो, आपण आता सध्या आहे वाशीमध्ये.
तुम्हाला अपडेट दिला होता त्यावेळेला आपण होतो कुठे, पुष्पकनगरला. तर पुष्पकनगर ते छाया रिसॉर्टच्या तिथे. तर तिथून आपण कामोट्यापर्यंत एमटी आलो, कारण तिथून तर काही ट्रिप लागत नव्हती. कामोट्यामध्ये आल्यानंतर आपल्याला परत बऱ्याच ट्रिपा वाजत होत्या, म्हणजे डोंबिवली, कांदिवली वगैरे अशा अंधेरीच्या, पण ती काय आपण घेतली नाही. आणि त्याच्यानंतर परत आपल्याला तिथूनच एक ट्रिप मिळाली वाशीची. वाशीला आपण सेक्टर 17ला आता कस्टमरला आपण ड्रॉप केलंय. ड्रॉप करून पण 15-20 मिनटं झाली आणि आता आपण थांबलो इथं वाशीला, पाम बीच रोडला. तर बघूया आता इथून एखादी कोणती ट्रिप मिळते. सध्या तर काय वाजत नाही, बघू वाजले तर एखादी आता घेऊन बघूया. 4 ट्रिप कंप्लीट झाल्यात आपल्या आणि 1600-1650चं काम झालंय. बघूया अजून 1-2 ट्रिप केल्या म्हणजे आपलं 2-2.5 हजारापर्यंत काम होईल. तर ठीक आहे, 3 वाजता निघून 3:30-4ला निघून जर एवढं काम होत असेल तर ओके आहे ना. बस अजून काय पाहिजे, कारण आज सुट्टी होती, उद्या पण सुट्टी आहे आपल्याला. पण उद्या आपल्या टुर्नामेंट आहेत, मॅच आहेत आपल्या सोसायटीमध्ये क्रिकेटच्या, त्यामुळे उद्या दिवसभर आपण क्रिकेटच खेळणार आहोत. बघूया त्याच्यातून काय थोडेफार शॉर्ट व्हिडिओ वगैरे बनवता आला तर बनवू आपण. तर ठीक आहे मित्रांनो, देतो अपडेट आता कोणती एखादी ट्रिप मिळते बघून वाशीमधून. तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय 9:43 झाले. वाशीला आल्यापासून एकही ट्रिप वाजली नाही, एकही ना. एक्सक्लुझिव्ह आली आहे ना, हे झाली आहे काय म्हणजे आपली मॅच वगैरे काय एकही ट्रिप नाही, कोणतीच नाही. वाशीला एक ट्रिप वाजत नाही. मला काय समजत नाही का माझा मोबाईल काय प्रॉब्लेम झालाय का काय. बघूया आता जरा मी थांबतो, नाही जर मोबाईल जरा स्विच ऑफ करून स्विच ऑन करतो, कारण ट्रिप तर एक पण वाजत नाही. 1600 रुपयाचं काम झालं आपलं, तुम्ही बघू शकताय. आणि 4 ट्रिप कंप्लीट झाल्यात. अजून 1-2 ट्रिपा करायच्या होत्या, आता पण 9:45 इथंच झाल्या. मग उद्या आपल्याला लवकर उठून जायचं आहे. तर बघूया आता काय होतंय, देतो तुम्हाला अपडेट. वाशीमध्येच आहे मित्रांनो. आता आपण आहे घनसोलीला. नेरूळला होतो, नेरूळवरून एक एक्सेलमध्ये चांगली ट्रिप मिळाली आपल्याला. तुम्हाला दाखवलं मी. कस्टमर लेट आले, वेटिंग चार्जेस वगैरे. आपल्याला 585 रुपये कॅश कलेक्ट दाखवलं आणि 570 रुपये आपल्याला भेटलेत. मला वाटतं 14 किलोमीटरचे 15 किलोमीटरचे 570 एक्सेलमध्ये चांगली ट्रिप होती म्हणून ऍक्सेप्ट केली. आलोय आता, कस्टमरला ड्रॉप केलंय. आता इथून गोहोम टाकतोय आणि पनवेल साईडचं गोहोम टाकतोय आणि जातोय आता घरी, कारण आपल्याला लवकर उठायचं सकाळी. त्यामुळे बघूया आता एखादी कोणती ट्रिप मिळते का एमटी जावं लागतंय, कारण 2200 रुपयेपर्यंत काम झालंय आतापर्यंत आपलं. तर बघूया, बघा तुम्ही व्हिडिओमध्ये राहा, कोणती ट्रिप मिळते घरापर्यंत जायचं देतो तुम्हाला अपडेट. तर तुम्ही बघितलं मित्रांनो, 1:15 झालेत आणि आपली 135 किलोमीटर गाडी चालली. तर आता मी आलोय घरी. मी जस्ट नेरूळमध्ये होतो आणि नेरूळमधून येत होतो तोपर्यंत मला एक एक्सक्लुझिव्ह ट्रिप आली उलवेची. 10 किलोमीटरचे मला 480 रुपये दाखवले. ॲक्सेप्ट केली, एक्सक्लुझिव्ह आली होती त्यामुळे म्हटलं चला आता जाता ही तर करू. मग आलो, ट्रिप ॲक्सेप्ट केली, गेलो, कस्टमरला ड्रॉप केलं, 480 रुपये घेतले आणि मग उलवेवरून एमटी चालू, कारण खूप वेळ झालेला, मला घरी जायचं होतं. तर बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीनं आपलं आज काम झालंय. तर मी इथं स्क्रीनशॉट देतो. आपलं टोटल काम झालंय 2934 रुपयाचं, म्हणजे 60 रुपये कमी पडले 3000ला. पण ॲक्च्युली तशी एका कस्टमरला 50 रुपये एक्स्ट्रा दिले, म्हणजे टोटल आपलं काम आपलं आज 3000 रुपये झालेलं आहे. फक्त आपल्याला इथं उबरमध्ये तुम्हाला 2934 रुपये दिसेल, मी स्क्रीनशॉट देतो इथं. तर अशा पद्धतीनं आपलं 8 तासामध्ये एवढं काम झालंय 3000 रुपयाचं. जर मी लवकर निघालो असतो आज तर 5-1 हजाराचं आरामशीर काम झालं असतं. पण रविवार होता मित्रांनो, का आपल्याला आराम करण्याची पण गरज होती, त्यामुळे आपण एवढंच काम केलं. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला इथून पुढे बघायला भेटतील. तर आता खूप वेळ झाला तर व्हिडिओ एंड करायला, कारण आता उद्या मला सकाळी परत लवकर जायचं आहे. तर मित्रांनो परत भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट आणि श्री स्वामी समर्थ.